आरक्षण चळवळीत राजकीय घुसखोरी केल्याचा आरोप मराठा संघटनेने केलाय। समाजाच्या भावना आम्ही लक्षात घेत पत्रकार परिषद घेऊन आज ही खंत व्यक्त करत आहोत। लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्याकडे बदनापूर तालुक्यातील हा तपशील सादर करणार असल्याचे देखील पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। आज बदनापूर तालुका मराठा आंदोलकाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाज आज या ठिकाणी बदनापूर पाचवीकर कॅम्पस येथे आपण आयोजित केलेली पत्रकार परिषदेचा विषय मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये राजकीय घुसखोरी ही थांबली पाहिजे। मराठा समाजाचा विश्वासघात होऊ नये, मराठा समाजाची आर्थिक लूट होऊ नये। जी झालेली आहे त्याच्यावर समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात आयोजित केलेली ही पत्रकार परिषद। बाकी विषय सांगतील। घुसखोरी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा लढा आहे, परंतु हे पहिलेच एक असं आंदोलन आहे ते जनतेत आणि मतातही रूपांतर तितक्याच ताकदीने झालं। हे पहिलं राज्यातलं आंदोलन आहे। त्या आंदोलनाचे केंद्रस्थानी असलेले जरांगे पाटील हे तितक्याच ताकदीने आंदोलन आजही सुरू आहे आणि असणार आहे। परंतु आत्ताच्या तालुक्यामध्ये ह्या राजकीय लोकांच्या लक्षात असं आलं की आंदोलनाचं हे फक्त आंदोलनच नाही, त्याच्या मतातही सुद्धा रूपांतर होत आहे। म्हणून काही स्थानिक आमदारांनी किंवा स्थानिक नेत्यांनी इथल्या ज्या मराठा समाजाचे काही जो पुढाकार घेणारे कार्यकर्ते होते यांना फितूर करण्याचं आणि त्यांना लालच देण्याचं काम सध्या तालुक्यात चालू आहे। तर या बांधगुळांना मराठा समाज सोडणार नाही। हा लढा कायम तितक्याच ताकदीने तेवत राहील, पुढे राहील। समाज म्हणून हे आंदोलन कायम चालू आहे। जो कोणी असं मराठा समाजासोबत गद्दारी करत असेल मराठा समाजातच, तर त्याला ही क्रांती मोर्चा कदापि सोडणार नाही। सर्वप्रथम आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये जे मराठा आरक्षण चळवळीमध्ये मागच्या 1 वर्षापासून काही राजकीय घुसखोरी झालेली आहे। ही राजकीय घुसखोरी म्हणजे काय, तर गेली 20 ते 25 वर्ष झाले ही चळवळ चालू आहे 40 वर्षापासून मराठा आरक्षणाची। त्यात सुरुवातीला अण्णासाहेब पाटील असतील मराठा महासंघाचे, त्यानंतर अण्णासाहेब ढवळे पाटील असतील, माननीय वडके सर असतील, माननीय मेटे साहेब, या लोकांनी स्वतः अक्षरशः स्वतःचा प्राण देऊन ही मराठा चळवळ जागी ठेवलेली आहे। या आरक्षणाच्या चळवळीमध्ये या लोकांचे बलिदान तर गेले, पण मागच्या मराठा क्रांती 2016 पासून जे मराठा क्रांती मोर्चे चालू झाले तेव्हापासून या आरक्षणाच्या मुद्द्यावर कमीत कमी 200 ते 300 मराठा बांधव या आरक्षणाच्या चळवळीमध्ये शहीद झाले। समोर आलाय ना, आम्ही संघटनेचे पदाधिकारी म्हणून मराठा समाज समोर करून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो का समाज पुढे आलाय। पण या ठिकाणी तसं न होता काही राजकीय पुढारी स्वतःची राजकारणाची पोळी भाजण्याकरता स्वतःच्या समाजाचे मालक झाल्यासारखे वागत आहे। आता कालचा विषय परवाचा 4 तारखेला एक मिटिंग झाली बदनापूरमध्ये आपल्या घोंगडी बैठकीसाठी मनोज जरांगे पाटलांच्या। त्या घोंगडी बैठकीला एक विशिष्ट पक्षांचीच लोक उपस्थित होते। 100% आपल्या तालुक्यात राजकीय वन लागलंच आहे का, हे करतात काय, हे सकाळी समाजकारण, दुपारी राजकारण, संध्याकाळी यांच्या पक्षाचा उमेदवार जो असेल यांना निधी पुरवणारा त्याचा संध्याकाळी प्रचार करतात। मग हे तुम्ही जर करत असाल तर समाज असं करा, समाज संभ्रमात पडलाय। ओरिजिनल समाजाचे काम करणारे लोक मागे पडले, ठीक आहे आम्ही मागे पडतो, आम्हाला त्याची काही घेणं नाही, पण तुम्ही समाज संभ्रमात टाकू नका हे आमचं म्हणणं आहे। समाजाला संभ्रमात टाकण्याच्या गोष्टी नाही, याच्यात त्यांच्या आचरणातून दिसतंय। बरं, प्रत्येक माणूस हा बदनापूर तालुक्यातल्या 25-30 लोक, 50 लोक, 100 लोक समाज इतका फक्त तुम्ही प्रत्येकाला मेसेज दिला, तुम्ही पुढाकार घेतलाय ना, आम्ही आतापर्यंत त्यांचा पुढाकारही मान्य केला। पण समाजाचे मालक झाल्यासारखं जर कोणी वागत असेल आणि समाजावर संभ्रमात टाकत असेल ते कदापि आम्ही मान्य करणार नाही। कारण समाजकारणात राजकारण जर घुसलं तर त्या ठिकाणी त्या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे आमची विनंती आहे त्यांना पण, दादांना पण, की दादांनी या सवलतीत लक्ष द्यावं। भरकटलं स्थानिक पातळीवर
आंदोलन विधानसभेवर ठेवलेली आहे. अशा परिस्थितीत जर कधी मराठा आंदोलन झाले त्याची भूमिका आहे, त्या भूमिकेवर इतर जी काही पक्षाच्या अंतर्गत आहे त्या अंतर्गत मधून काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला भरकटलेला विषय असा आहे, 4 तारखेला शिवसेना व बडा गटाचे नेते संजय राऊत झाले असतात 2018 साली त्यांनी जगाला हेवा वाटेल असे मराठा क्रांती मोर्चे निघले होते. त्यावेळेस हयात संजय राऊतला त्याच्या व्यंगचित्रातून मुक्का मोर्चा म्हणून सुद्धा असं समजले होते. म्हणजे महाराष्ट्रभर एवढा रोष निर्माण झाला त्या संजय राऊत बद्दल मराठा समाजाचा. इथं आमच्या सुद्धा केसेस आणि त्याचे पुतळे त्याच्यावर आमच्या केसेस दाखल आमच्यावर. आणि इथं तो संजय राऊत इथं आला असता हेच समाजाचे पुढारी म्हणजे आम्ही समाजाचे नेते आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या लोकांनी संजय राऊताच्या दौऱ्यामध्ये त्याच्या चपला उचलण्याचं काम आणि त्याला संरक्षण देण्याचं काम ह्या लोकांनी केलं. म्हणून समाजाला दिशा कोणत्या वेळेला इथून मिळेल हे समाज संभ्रमात गेला नाही ह्या लोकांमुळे. अशा परिस्थितीमध्ये मग तेच ना संजय राऊताच्या चपला उचललं म्हणजे काय करावं नेमकी? ज्या संजय राऊतांनी समाजाला मराठा समाजाला म्हणजे एवढं हिनवलं होतं व्यंगचित्रातून आता तुम्ही चपला उचलता स्थानिक लेवलचे नेते आणि त्याला संरक्षण देता म्हणजे समाजाला कोणती दिशा झाली तर